चौथा श्रावणी सोमवार हा 26 ऑगस्टला असणार आहे। त्या दिवशी जन्माष्टमीचा शुभ संयोग जुळून आलेला आहे। तर भगवान शंकरांसह श्रीकृष्णाची देखील आपण पूजा करणार आहोत। शिवपूजनासोबतच हा योगायोग जुळून आला असून हा दिवस अधिकच खास मानला गेलेला आहे। तर या दिवशी शंकरांसह श्रीकृष्णाची पूजा कशी करायची, त्याचबरोबर शिवामूठ कोणती व्हायची आणि श्रावणी सोमवारचा उपवास त्याच दिवशी सोडला जातो। दोन्ही व्रते एकाच दिवशी आल्याने कोणता उपवास कधी सोडावा याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे। तर यांचंच निरसन आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे। नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये। या आधीच्याच व्हिडिओमध्ये मी जन्माष्टमीची पूजा कशी करायची, पूजेची योग्य वेळ काय असणार आहे याबाबतचा व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे। तर कृष्ण जन्माष्टमी पूजेची वेळ मध्यरात्री 12 ते 12:45 पर्यंत असणार आहे। तर या दिवशी सकाळी सुद्धा आपल्याला भगवान श्रीकृष्णांची आणि महादेवांची पूजा करायची आहे आणि जन्माष्टमीची पूजा ही आपल्याला 12 ते 12:45 पर्यंत करायची आहे। 45 मिनिटांचा वेळ आपल्याला मिळणार आहे। तर 26 ऑगस्टला चौथा श्रावणी सोमवार असणार आहे। या दिवशी शशयोग, सर्वार्थ सिद्धी योग, गजकेसरी योगासह धनयोग आणि त्रिग्रही योगांचाही शुभ संयोग जुळून आलेला आहे। तर श्रावणातल्या चौथ्या सोमवारी आपण शिवभक्तांनी व्रताचा संकल्प करायचा आहे। तसेच शिवलिंगावरती दुधाचा अभिषेक करायचा आहे। यानंतर भगवान शंकरासह श्रीकृष्णांचेही आपल्याला ध्यान करायचं आहे। ओम सोमेश्वराय नमः, ओम सोमेश्वराय नमः या मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे आणि चौथ्या श्रावणी सोमवारी आपल्याला शिवामूठ म्हणून जव व्हायचे आहेत। या दिवशी घरातील शिवलिंगाची विधिवत पूजा करावी। या दिवशी श्रीकृष्णांचे स्मरण करायचं आहे। सूर्यनारायणाला जल अर्पण केल्यानंतर पिवळी फुले, पिवळे वस्त्र, पिवळी फळं आणि पिवळे मिष्टान्न अर्पण करून श्रीकृष्णांची पूजा करायची आहे। विवाह झाल्यानंतर सरक पहिली 5 वर्ष स्त्रिया हे शिवास्त म्हणजेच शिवामूठ वाहण्याचे व्रत करत असतात। श्रावणी सोमवारी शिवपूजन झाल्यावरती शिवामूठ व्हावी। सोमवारी सकाळी स्नान करून उपवास करून शिवाची पूजा करायची आहे। सकाळच्या शुभ मुहूर्तावरती शिव मंदिरात जावा किंवा घरातील शिवलिंगाची पूजा करावी। भगवान शिवाला गंगाजल किंवा दुधाने अभिषेक करा। यानंतर भगवान शिवाला चंदन, बेलपत्र, अक्षदा, पांढरी फुलं, मध, फळं, साखर, अगरबत्ती अर्पण करावी आणि सोमवारची कथा वाचावी। शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावून आरती करायची आहे। हरी आणि हराचे पूजन आपल्याला एकाच दिवशी करायचं आहे। श्रावणात शिवशंकराची उपासना, आराधना आणि पूजन करण्याची प्राचीन परंपरा असल्याने आपल्याला श्री विष्णूंच्या अनुपस्थितीत जगाचा कार्यभार महादेवांकडे असतो अशी मान्यता आहे। म्हणूनच महादेवांचे आवाहन करून त्यांची करुणा भागण्यासाठी रुद्राभिषेक किंवा पूजा अर्चा केली जाते। चौथ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ म्हणून जव वाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे। तर शिवामूठ वाहताना मंत्रोच्चारासह आपल्याला शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दिरा भावा, ननंद भाऊजया भरतारा, नावडतीची आवडती कर रे देवा अशी प्रार्थना करायची आहे आणि शिवामूठ शिवलिंगावरती आपण वाहणार आहोत। तर जन्माष्टमीचा उपवास हा दुसऱ्या दिवशीपर्यंत केला जातो। तर श्रावणी सोमवारचा उपवास त्याच दिवशी सोडला जातो। दोन्ही व्रते एकाच दिवशी आल्याने कोणता उपवास कधी सोडावा याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे। जन्माष्टमी आणि श्रावणी सोमवार एकाच दिवशी आल्याने या दिवसाचं महत्त्व वाढलेलं आहे। श्रावणी सोमवारी शिवपूजन केले जाणार आहे। जन्माष्टमी आणि श्रावणी सोमवार अशा दोन्ही व्रतांचे उपवास केले जाणार आहेत। तर या दिवशी केल्या जाणाऱ्या उपवासाबाबत आणि तो सोडण्याबाबत आपण माहिती करून घेऊयात। तर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास या दिवशी आपण करणार आहोत। हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडण्याची परंपरा आपल्याकडे आहे। तर याच दिवशी श्रावणी सोमवार ही आहे। श्रावणी सोमवार ही उपवास केला जातो। अनेक ठिकाणी श्रावणी सोमवारचा उपवास त्याच दिवशी सोडला जातो, परंतु श्रावणी सोमवारचा उपवास सोडला तर जन्माष्टमीचा उपवास भंग होईल। त्यामुळे अनेकांना मनात प्रश्न उपस्थित झालेला आहे। तर जन्माष्टमीचा अहोरात्र केला जाणारा उपवास कायम ठेवायचा असेल तर मग श्रावणी सोमवारचा उपवास कसा सोडायचा? तर काही शास्त्रांनुसार श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी एकाच दिवशी आले असतील तर दोन्हींचे उपवास धरले असतील तर श्रावणी सोमवारी सूर्यास्तानंतर भाताचा वास घेऊन व्रत सोडले जाते, परंतु सोमवारचा उपवास तर सुटेल तर ही योग्य पद्धत नाही, कारण त्यामुळे जन्माष्टमीचा उपवास ही सुटू शकतो। तर अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय करावं? एका उपवासामध्ये जर दुसऱ्या उपवासाचं पारणं करायचं असेल तर पाण्याने पारणे केले जाते, कारण
एका वेदमंत्रामध्ये याबाबत सांगितलेलं आहे की आपोवा अशित अनशित च, कारण पाणी जे असते ते उपवासाला चालते आणि पारण्यालाही चालते असा वेदमंत्र असल्यामुळे ज्यांचा श्रावणी सोमवारचा उपवास असेल त्यांनी सायंकाळी पाणी घेऊन उपवास सोडावा. म्हणजेच तशी भावना मनात करायची आहे. पाणी पिताना मनामध्ये भावना तयार करायची आहे की मी सोमवारचा उपवास सोडत आहे, म्हणजेच सोमवारचा उपवास सुटेल आणि जन्माष्टमीचा उपवास अहोरात्र कायम तसाच सुरू ठेवायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही जन्माष्टमीचा उपवास हा 27 ऑगस्टला सकाळी 11 वाजेपर्यंत उपवास सोडू शकता. अशा पद्धतीने आपल्याला श्रावणी सोमवारचा आणि जन्माष्टमीचा उपवास सोडायचा आहे. आता यानंतर जन्माष्टमीच्या दिवशी आपण कोणत्या चुका करणं टाळावं, तर जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी जर तुळशीची पूजा तुम्ही केली असेल तर संध्याकाळी आपल्याला तुळशीच्या रोपाला अजिबात स्पर्श करायचा नाही. देवी लक्ष्मी स्वतः तुळशीमध्ये वास करत असते आणि संध्याकाळी स्पर्श केल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होते असं सांगितलं जातं. त्यानंतर तुळशीची पूजा करताना किंवा कोणत्या देवी देवतांची पूजा करताना महिलांनी केस कधीही मोकळे सोडू नयेत. तुळशी पूजेच्या वेळी केस बांधून ठेवायचे आहेत. भगवान श्रीकृष्णांना तुळशीची पाने अर्पण करायची असतील तर ती ओरबडून तोडू नयेत. सर्वात आधी तुळशीला नमस्कार करावा, त्यानंतर त्याची पाने हलक्या हाताने तोडून घ्यायची आहेत. तर तुळशीची पाने तुम्ही सर्वप्रथम रविवारीच तोडून ठेवायची आहेत, म्हणजे ती पूजेसाठी आपल्याला जन्माष्टमीच्या दिवशी वापरता येतील. यानंतर तुळशीची पूजा केल्यानंतर किंवा तुळशीला जल अर्पण केल्यानंतर प्रदक्षिणा करण्यास विसरू नका. तुळशी पूजेनंतर किमान 3 वेळा तरी आपल्याला प्रदक्षिणा करायची आहे. काही लोक तुळशीचे वस्त्र झाकल्यानंतर ते बदलत नाहीत, तर देवतांप्रमाणे तुळशीची वस्त्रे ही बदलली पाहिजेत. तुळशीला नवीन वस्त्र अर्पण करण्यासाठी जन्माष्टमी हा खूप शुभ दिवस मानला जातो. तर शिवशंकराच्या पूजेमध्ये शिवामुठीला खूप महत्त्व आहे. शिवामूठ व्रतामुळं अन्नधान्य नासाडीची चिंता आपल्याला सतावते. मात्र पूर्वी महिलांनी अर्पण केलेलं धान्य मंदिराच्या पुजाऱ्याला दिलं जायचं, त्यामुळे देण्याचा आनंद अशा व्रतांमुळे आपल्याला अनुभवता येतो. ज्ञान असो वा अन्न हे दिल्यानं वाढतं, ही आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. अगदी मूठभर असेल तरी गृहिणींना आपण ते देऊ शकतो याचं समाधान वाटतं. ज्यांना मंदिरात जाता येत नाही त्यांनी मूठभर धान्य बाजूला ठेवून शिवाचं स्मरण करून त्याच्यामध्ये भर घालून ते गरजूंना नक्कीच अर्पण करावं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजाविधी मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील. चला तर मग भेटूया असेच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.